मुंबईच्या मालाडमधील पठाणवाडीमध्ये 2 गटामध्ये राडा झाला आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच मालाडमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पठाणवाडीमध्ये मालाडमधल्या 2 गटामध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली। आजही परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। कशा प्रकारे ही मारामारी आणि हाणामारी झालेली होती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। राडा प्रकरणी मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधारे पोलिसांकडून सध्या कारवाई सुद्धा होतीये। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, 2 गटांमध्ये राडा झालेला दृश्य आपण सीसीटीव्ही मधली पाहतोय। काय नेमकं कारण होतं या हाणामारीचं आणि पोलिसांनी आता कशी कारवाई केलेली आहे? नक्की श्रद्धा, ही संपूर्णपणे कालची घटना आहे। काल मुंबईच्या पठाणवाडीत ही घडलेली घटना, याच्यामध्ये 2 गटांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। यामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाल्यामुळे तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी लागलीच धाव घेऊन या ठिकाणी जी शांतता आहे ती प्रस्थापित केलेली आहे आणि हा संपूर्णपणे जो प्रकार आहे तो लक्षात घेता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम आहे ते सुरू आहे आणि याच प्रकरणात आता घटनेनंतर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील लावण्यात आलेला आहे। परंतु सध्या परिस्थिती संपूर्णपणे निवळलेली आहे आणि याच परिस्थितीवरती पोलीस देखील आता लक्ष ठेवून सध्या। हो अगदी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय मालाडमधून।